आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व व्यवसायांसाठी ITI मधील सर्व व्यवसायांसाठी कॉमन असलेल्या डिस्पोजल ऑफ वेस्ट मटेरियल तसेच ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ या विषयावर काही क्वेश्चन बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. यावर एखादा क्वेश्चन तरी आपल्याला परीक्षेत येऊ शकतो. तर टेस्टला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, विच मेथड ऑफ वेस्ट डिस्पोजल रिड्यूस पोल्युशन सेव्ह एनर्जी अँड रिसोर्सेस. कोणती जी टेक्निक आहे वेस्ट डिस्पोजल टेक्निक की ज्यामध्ये पोल्युशन कमी होते, एनर्जी सेव्ह होते तसेच रिसोर्स सेव्ह होतात, तर कोणती ती रिसायकलिंग. रिसायकलिंग एक मेथड आहे. तसेच विच इज नॅचरल प्रोसेस फ्री ऑफ हजार्डस बाय प्रोडक्ट. विच इज नॅचरल प्रोसेस फ्री ऑफ हजार्डस बाय प्रोडक्ट. आपल्याला नॅचरल प्रोसेस शब्द टाकलेला आहे, नॅचरल नैसर्गिक. तर या खालीलपैकी कोणती मेथड आहे की जी फ्री ऑफ हजार्डस बाय प्रोडक्ट आहे, तर ती कंपोस्टिंग आहे, कुजवणी. तर कंपोस्टिंग ही नॅचरल प्रोसेस आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, विच नॅचरल प्रोसेस इज कन्सिडर ॲज प्रिफर वेस्ट डिस्पोजल टेक्निक. प्रिफर्ड वेस्ट डिस्पोजल टेक्निक आहे. तर यातली जी नॅचरल आहे, नॅचरल प्रोसेस कोणती आहे, कंपोस्टिंग वेस्ट डिस्पोजल टेक्निक. त्यानंतर व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ वेस्ट डिस्पोजल. वेस्ट डिस्पोजल करण्याचे फायदे काय आहेत, काय होतं, तर मग रिड्यूस ऍडव्हर्स इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मधील त्याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट कमी होतो. त्यानंतर चित्रात दाखवलेल्या प्रोसेसचं नाव काय. तुम्हाला ही एक वेस्ट डिस्पोजल टेक्निक दाखवलेली आहे, तर त्याचं नाव काय, तर त्याचं नाव आहे इन्सिरेशन. काय, इन्सिरेशन ही एक वेस्ट डिस्पोजल टेक्निक आहे, ती चित्रात दाखवलेली आहे. आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, विच कलर कोड इज यूज फॉर वेस्ट सेग्रिगेशन ऑफ फूड. फूडला सेपरेट करण्या, फूडचं जे वेस्टेज आहे ते जर तुम्हाला सेग्रिगेट करायचं असेल तर त्यासाठी आपण कोणती कलर कोड यूज केला पाहिजे, तर त्यासाठी आपण ब्लॅक कलरचा कलर कोड काय केला पाहिजे, यूज केला पाहिजे. कोणता कलर कोड, ब्लॅक. तर 7 नंबरचा क्वेश्चन आहे, विच कलर कोड इज यूज फॉर वेस्ट सेग्रिगेशन ऑफ पेपर. पेपरला वेस्ट सेग्रिगेशन करण्यासाठी आपण कोणता कलर यूज करायला पाहिजे, तर त्यासाठी आपण ब्ल्यू कलर यूज करायला पाहिजे. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन, विच कलर कोड इज यूज फॉर वेस्ट सेग्रिगेशन ऑफ प्लास्टिक. प्लास्टिकचे वेस्ट सेग्रिगेशन करण्यासाठी, सेपरेट करण्यासाठी आपण कोणत्या कलर कोडचा यूज करायला पाहिजे, तर त्याचं उत्तर काय आहे, येलो कलर कोड आपण काय करायला पाहिजे, यूज करायला पाहिजे. 9 नंबरचा क्वेश्चन, विच कलर कोड इज यूज फॉर वेस्ट सेग्रिगेशन ऑफ मेटल. वेस्ट मेटल तुकडे आपल्याला सेग्रिगेट करायचे असेल तर त्यासाठी आपण कोणता कलर कोड यूज करायला पाहिजे, तर रेड कलर कोड आपण यूज करायला पाहिजे. 10 नंबरचा क्वेश्चन, विच कलर कोड इज यूज फॉर वेस्ट सेग्रिगेशन ऑफ ग्लास. ग्लासचे तुकडे सेग्रिगेट करायचे असेल, वेस्ट करायचे असेल तर आपण कोणता कलर कोड यूज करायला पाहिजे, तर ग्रीन. जी फॉर ग्रीन, ग्लास हा ग्रीन कलरचा कोड घ्यायला पाहिजे. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, विच कलर कोड इज यूज फॉर वेस्ट सेग्रिगेशन ऑफ अदर. म्हणजे या व्यतिरिक्त जर काही असेल तर कोणता कलर कोड घ्यायला पाहिजे, तर आपण घ्यायला पाहिजे स्काय ब्ल्यू कलर. कोणता, स्काय ब्ल्यू कलर. त्यानंतर हु प्रोटेक्ट द जनरल पब्लिक हु मे बी अफेक्टेड बाय द ऑक्युपेशनल एन्व्हायरमेंट. कोणती संस्था आहे जी प्रोटेक्ट करते, तर OHS, ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ. तर ऑक्युपेशनल एन्व्हायरमेंट मध्ये कोण करते, OSH. Which practice enforce in order to ensure that the surrounding environment is free from hazard. कोणती प्रॅक्टिस आहे खालीलपैकी, तर ती आहे एन्व्हायरमेंटल सेफ्टी. कोणती आहे, एन्व्हायरमेंटल सेफ्टी, की एन्व्हायरमेंट इज फ्री फ्रॉम हजार्ड. 14वा क्वेश्चन आहे, विच इज क्रुशियल इश्यू फॉर एनी इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीज ऍज नेग्लिजन्स अँड नॉन कॉम्प्लेन्स हायर द रिस्क रिझल्टिंग इन इंजुरी. तर कोणता इश्यू आहे तो, तर तो मेन इश्यू आहे एन्व्हायरमेंटल सेफ्टी. प्रत्येक कंपनी समोर हा एक महत्वाचा इश्यू आहे की एन्व्हायरमेंटल सेफ्टी महत्वाची असते. त्यानंतर डायग्राम मध्ये दाखवलेल्या एक्स ने दर्शवलेल्या भागाला आपण काय म्हणतो, तर त्याला काय म्हणतो आपण, हा जो एक्स ने 02 दाखवलेला आहे तर त्याला आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंटल सेफ्टी. तसेच आपण त्यावर दुसरा क्वेश्चन तयार केलेला आहे, नेम द पार्ट मेन्शन इन फिगर ऍज 01. इथं एक्स ने नाही तर काय प्रश्नात काय सांगितलं, तुम्हाला 01 ने दर्शवलेल्या भागाला आपण काय म्हणतो, त्याचं काय म्हणतो आपण, ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ प्रोग्राम. 01 इज फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ प्रोग्राम. त्यानंतर नेम द पार्ट मेन्शन इन फिगर 03. 02 अगोदर झाला 03 जो खालच्या बाजूला आहे, तर तो कोणता भाग आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, केमिकल सेफ्टी. त्याला आपण म्हणतो केमिकल सेफ्टी. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऍक्ट वॉज इनॅक्टेड
with the prime objective of protecting workmen employed in factories against industrial and occupational hazard. तर यासाठी कोणता ऍक्ट आहे? तर तो आहे फॅक्टरी ऍक्ट 1948. कोणता ऍक्ट आहे? फॅक्टरी ऍक्ट 1948. 19 नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऍक्ट स्टेट दॅट एम्प्लॉयर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग द सेफ्टी ऑफ देअर एम्प्लॉईड ऍट वर्क. कोणता ऍक्ट आहे की तो कंपनीला सांगतो की त्यांचे एम्प्लॉई सेफ असले पाहिजे? तर तो आहे हेल्थ अँड सेफ्टी ऍट वर्क ऍक्ट 1974. त्यानंतर 20 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हेन द आयएलओ अडॉप्टेड अ ग्लोबल स्ट्रॅटेजी टू इम्प्रूव्ह प्रिव्हेंटिव्ह स्टँडर्ड्स ऑन ऑक्युपेशनल सेफ्टी. कोणतं वर्ष आहे ते की ज्या वर्षी आयएलओ याने अडॉप्ट केलेलं आहे? तर ते आहे 2003. या ठिकाणी आपण काय करणार आहोत? उत्तराला सबमिट करणार आहोत. बघा, एकाचं उत्तर द्यायचं बाकी आहे, त्यामुळे त्यांना आपल्याला काय केलं? मार्क घेतलं. तर नेम द पार्ट मेन्शन इन द फिगर ॲज 01. काय मग 01 काय दर्शवतो आपण? 01 ने आपण काय दर्शवतो? ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ प्रोग्राम. सबमिट करू. व्ह्यू स्कोअर. या ठिकाणी सर्व क्वेश्चन बरोबर आलेले आहेत, सर्वांची उत्तरं योग्य आहेत. तुम्ही परत एकदा व्ह्यू स्कोअर बघून घ्यायचा, प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर काय आहे ते चेक करायचं आणि हीच एक्झाम आपण काय करायचे? मराठीत सॉल्व्ह करायचे. आता आपण परत काय करणार आहोत? सबमिट अनदर रिस्पॉन्स वर क्लिक करून या एक्झामला आपण ट्रान्सलेट करून घेणार आहोत इन मराठी. मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्यानंतर बघा, कचरा विल्हेवाटासाठी कोणती पद्धत प्रदूषण कमी करते, ऊर्जा आणि संसाधनाची बचत करते? तर कोणती पद्धत आहे ती? कोणती आहे? जमीन भरणे पुनर्वापर, त्याला आपण रिसायकलिंग म्हणतो. काय म्हणतो त्याला? पुनर्वापर किंवा रिसायकलिंग. धोकादायक उत्पादनांपासून मुक्त नैसर्गिक प्रक्रिया कोणती? नैसर्गिक प्रक्रिया कोणती? तर कंपोस्टिंग. कोणती आहे? कंपोस्टिंग. त्यानंतर कचरा विल्हेवाट लावण्यासाठी कोणती नैसर्गिक प्रक्रिया पसंतीस मानली जाते? कचरा विल्हेवाट लावण्यासाठी तर नैसर्गिक प्रक्रिया ही कंपोस्टिंग आहे. कचरा विल्हेवाटीचे फायदे काय आहेत? तर पर्यावरणातील प्रतिकूल परिणाम कमी करणे, जो प्रतिकूल परिणाम होणार तो कमी करणे हा कचरा विल्हेवाटाचा फायदा आहे. प्रक्रियेचे नाव काय? कचरा विल्हेवाटाची जी प्रक्रिया तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं त्याचं एक नाव काय? ही एक जाळणे प्रक्रिया आहे, परंतु ही एका कंबाईन चेंबर मध्ये जाळली जाते, त्यामुळे ही एक प्रक्रिया आहे ती मोस्टली यूज केली जाते. 90% कचरा हा काय केला जातो? त्यामध्ये कमी केला जातो. त्यानंतर अन्न कचरा वेगळा करण्यासाठी कोणता रंग कोड वापरला जातो? तर अन्न कचरा वेगळा करण्यासाठी काळा रंग कोड वापरला जातो. कागदाचा कचरा वेगळा करण्यासाठी कोणता रंग कोड वापरला जातो? कागदासाठी आपण निळा रंग कोड वापरतो. प्लास्टिक कचरा वर्गीकरणासाठी कोणता रंग कोड वापरला जातो? तर पिवळा रंग कोड हा प्लास्टिक साठी वापरला जातो. धातूचा कचरा वर्गीकरणासाठी कोणता रंग कोड वापरला जातो? तर लाल रंग कोड वापरला जातो. काचेच्या कचरा वर्गीकरणासाठी रंग कोड कोणता वापरला जातो? काचेच्या. तर आपण काचेचा बघणार आहोत, तर काचेच्या कचरा कोड साठी हिरवा रंग ग्रीन कलर वापरला जातो. इतर कचरा वर्गीकरणासाठी कोणता रंग कोड वापरला जातो? तर इतर साठी आपण आकाशी निळा रंग कोडचा वापर करतो. व्यावसायिक वातावरणामुळे प्रभावित होऊ शकणाऱ्या सामान्य जनतेचे संरक्षण कोण करते? तर कोण करते? OSH, ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ. OSH काय करते? संरक्षण करते. त्यानंतर आजूबाजूचे वातावरण धोक्यापासून मुक्त राहावे यासाठी कोणती पद्धत लागू केल्या जातात? पर्यावरणीय सुरक्षा. कोणती पद्धत? पर्यावरणीय सुरक्षा. कोणत्याही औद्योगिक क्रियाकलापांसाठी कोणता मुद्दा महत्वाचा असतो? कारण निष्काळजीपणा आणि पालन न केल्याने दुखापती होण्याचा धोका वाढतो. तर काय आहे ती? पर्यावरणीय सुरक्षा. तर ती आहे पर्यावरणीय सुरक्षा. आकृतीत उल्लेख केलेल्या भागाचे नाव सांगा. भागाचे नाव सांगायचे तुम्हाला. एक्स ने दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे? तर पर्यावरणीय सुरक्षा. त्यानंतर आकृतीत उल्लेख केलेला 01 काय दर्शवतो? हा 01 काय दर्शवतो? तर व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य कार्यक्रम. ऑक्युपेशनल हेल्थ सेफ्टी अँड हेल्थ. काय म्हणतात? ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ. आकृतीत दर्शवलेला 03 भाग काय दर्शवतो? 02 या खालच्या भागात तर तो रासायनिक सुरक्षा दर्शवतो. काय दर्शवतो? रासायनिक सुरक्षा. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना औद्योगिक व व्यावसायिक धोक्यांपासून संरक्षण देण्याचे प्रमुख उद्देशाने कोणता कायदा लागू करण्यात आलेला आहे? तर फॅक्टरी कायदा 1948. कोणत्या कायद्यानुसार कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे रक्षण करण्याची जबाबदारी मालकांवर असते? तर कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षा कायदा 1974 नुसार ही जबाबदारी असते. त्यानंतर व्यावसायिक सुरक्षेवर प्रतिबंधात्मक मानके सुधारण्यासाठी ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने जागतिक धोरण कधी स्वीकारले? तर ते 2003 मध्ये स्वीकारले. कधी स्वीकारले? 2003. ILO काय? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. या ठिकाणी आपली टेस्ट संपलेली आहे. समोरील टेस्ट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
धन्यवाद.